मग भगवंताने गाई गोपाळ घेऊन शेताला जात आहे आणि सकाळी सकाळी एके दिवशी काय झालं, रोज ते 1 महिना फुलं आणून द्यायचं. भगवान गोपाळ कृष्ण म्हणले त्या माईचा उपकार म्हणून त्या माईचं नाव होतं सुखिया माळीन. मग त्या माळीन माईनं रोज नंदाच्या घरी फुलं आणून द्यायचे. म्हणून पहिल्यापासून प्रताच्या रीतीनं काम करायचे आपल्या आपली. म्हणून त्या आई साहेबांनी फुलं द्यायचे. भगवंताने म्हणले त्यांनी किती सेवा केली, म्हणून त्या गोपाल कृष्णाने प्रत्यक्ष त्या सुखया आई साहेबांना माळणीला, सुखया माळणी माईला प्रत्यक्ष चतुर्भुज दर्शन दिलं आणि त्यांचं कल्याण झालं. सुखिया माळीन माई की. म्हणून देवाला रोज फुल अर्पण करावं. मग विष्णू भगवंताला कोणतं फुल अर्पण होतं? कोणतं आवडतंय फुल? इकडे लक्ष द्या. कोणतं फुल? पिवळं. बरं, पिवळ्या फुलातलं कोणतं पिवळं फुल? पिवळी काठी कोरंटी का काठी कोरंटी? कोणा कोणाला माहिती? बाकीचे सांगा. तर त्याला काटे असते आणि बारीक पिवळं फुल असते. तर ती एक फुल विष्णूला जर अर्पण केलं ना तर 1 तोळा सोनं वाहिल्यासारखं मिळून त्याचं फळ आहे. बारीक फुल असेल. ते कोरंटीचा कोरंटी काहीतरी नाव आहे, काटे कोरंटी. तर तिचा पाला तोंडातला आलं ना, 1 पान नागुलीच्या पानाच्या वेळेत टाकायचं, ते पान खायचं. तोंडातलं पान आलेलं सगळं चांगलं होतं. तर ते फूल जर विष्णूला अर्पण केलं तर 1 तोळा सोनं दान केल्याचं लाभ होतोय. मग बघा बरं, 1 तोळा 1 लाख रुपयाला झालाय. मग त्या फुलाची किंमत 1 लाख रुपये नाही का? पण देवाला ते प्रिय, म्हणून अवश्य हा श्रावण महिना रोज एक काटे कोरंटीचं फूल देवाला अर्पण करा. नाही मिळालं तर कमीत कमी पिवळं फूल. विष्णूला पिवळं फूल, पिवळं लईच आवडतो त्याला. पिवळा पितांबर असा तो भगवंत आहे. त्या माळीन मावशीने ते काटे कोरंटीचं फुल त्या कृष्णाला अर्पण करायचं. त्यांना ते आवडायचं. म्हणून मला हिनं किती फुलं अर्पण दिले. त्याने बघितलं इतके, तर तेवढं सोनं दिलं त्याला. पण ती माय कशी होती, एकरूप झालती देवाशी. ती म्हणली आम्हाला सोनं पिणं काही नको देवा. मग काय पाहिजे तुला? म्हणजे तू पाहिजेस. म्हणजे मी तुझाच आहे, मग मला घे सामावून तुझ्यात म्हणले. आणि अक्षरशः तिथंच त्या महिला देहात जागा दिली. म्हणून संत सावकारांनी त्यांचा उद्योग सोडला नाही. फुलं, झाडं, कांदा, मुळा, भाजी, त्याच्यात देव पाहिला. कांदा, मुळा, भाजी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई